नमस्कार मित्रांनो, मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत। पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। ही गोष्ट आहे मागच्या वर्षीच्या डिसेंबरमधली। आम्ही मुंबईहून गोव्याला जाण्याचा प्लॅन केला होता। खरं तर आमची फ्लाईट बुकिंग होती, पण एअरलाईन्सच्या गोंधळामुळे आमचं सकाळचं फ्लाईट रद्द झालं। तेव्हा नाईलाजाने पुढचा प्लॅन कॅन्सल होऊ नये यासाठी मी आणि माझी पत्नी अमृता आम्ही एक धाडसी निर्णय घेतला। रात्री 8 वाजता मुंबईहून टॅक्सीने थेट गोवा गाठण्याचा। 550-600 किलोमीटरचा प्रवास, तोही रात्रीच्या वेळी। साधारणपणे आम्ही असं कधीच करत नाही, पण त्या दिवशी नशिबात काहीतरी वेगळंच होतं। तेव्हा मग आमचा प्रवास सुरू झाला। गाडी चालवत होते पांडुरंग काका, एक अनुभवी ड्रायव्हर। बाहेर किर्र अंधार होता। मुंबईचे दिवे मागे पडले आणि आम्ही कोकणात जाणाऱ्या त्या वळणावळणाच्या झाडाझुडपांनी वेढलेल्या हायवेला लागलो। तेव्हा साधारण 4 तासांचा प्रवास झाल्यावर रात्री 12च्या सुमारास आम्ही कशेडी घाटाच्या पलीकडे एका निर्जन ठिकाणी असलेल्या धाब्यावर थांबलो। थंडी इतकी होती की हाडं गारठून जात होती। रात्री झोप लागू नये म्हणून जरा चहा पिण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी आम्ही तिकडे थांबलो होतो। आम्ही गाडीतून उतरलो। आजूबाजूला सामसूम होतं। फक्त लांब कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता। भुंकण्याचाही नाही, जणू काही ते रडतच होते। आकाशात पौर्णिमेचा तांबूस रंगाचा चंद्र ढगांमागून डोकावत होता। तो रंग बघूनच कसं तरीच वाटत होतं, जणू आकाशातून कोणीतरी रक्ताळलेल्या डोळ्यांनी खाली बघतंय असा भास होत होता। मी खिशातून फोन काढला आणि त्या प्रवासाची आठवण म्हणून मी गाडीजवळ उभं राहून माझा आणि चहा पिणाऱ्या अमृताचा सेल्फी काढू लागलो। तेव्हाच माझी नजर पटकन गाडीच्या मागे अंधारात उभे असलेल्या एका माणसाकडे गेली। गाडीच्या मागे काहीच अंतरावर एक माणूस उभा होता। पांढरशुभ्र धोतर, कुर्ता, डोक्याला फेटा आणि त्याच्या एका गालावर मोठा जुना जखमेचा व्रण होता। कोकणात हे असे कपडे सामान्य आहेत, पण त्याचं उभं राहणं, तो सरळ माझ्याकडेच बघत होता। त्याचे डोळे ते त्या चंद्रासारखेच स्थिर आणि निस्तेज होते। मी पटकन मागे वळून पाहिलं, पण पाहतो तर काय, तो माणूस तिथे नव्हताच। इतक्या कमी वेळात तो कुठे गायब झाला? तिथे आसपास लपायलाही जागा नव्हती। मी अमृताला विचारलं, अगं, तू कॅमेरामध्ये गाडीच्या मागे कोणत्या माणसाला पाहिलंस का? पण तिने मात्र कोणालाच पाहिलं नव्हतं। नाही रे, मला तर कोणीच दिसलं नाही। एक काम कर, पाहिजे तर फोटोज चेक कर। मी तसं गॅलरी ओपन करून फोटोज चेक करू लागलो, पण त्या फोटोजमध्ये मागे कोणीच नव्हतं। मला वाटलं कदाचित मला भास झाला असेल। तेव्हा त्या धाब्यावाल्याने माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकला, पण तो काहीच बोलला नाही। फक्त मान वळवून आतमध्ये निघून गेला।
त्याच्या त्या मौनाने माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो. रस्ता आता जास्तच खराब आणि निर्जन झाला होता. अमृता आणि मी दोघंही थकलो होतो. त्यामुळे गाडीतच आमचा डोळा लागला. गाडीचा AC चालू होता, पण बाहेरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट शांतता पसरली होती. मध्येच गाडी त्या खड्ड्यांमधून जाताना आदळत होती. तेव्हाच अचानक पांडुरंग काकांनी इतका जोरात ब्रेक मारला की आम्ही दोघंही पुढच्या सीटवर आदळलो गेलो. आमची झोप उडाली. मी पाहिलं, गाडी रस्त्याच्या मधोमध थांबली होती. हेडलाईटच्या प्रकाशात समोर फक्त धुरळा उडताना दिसत होता. पांडुरंग काकांचे हात थरथरत होते. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब साचलेले. त्यांना श्वास घेता येत नव्हता. काका काका काय झालं? आपला अपघात झाला आहे का? मी ओरडून विचारलं. त्यांनी कसंबसं माझा हात पकडला आणि ते अडखळत बोलू लागले. साहेब साहेब तो 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 माणूस. तसं मी विचारलं, कोणता माणूस? काय झालंय? पांडुरंग काकांनी तेव्हा जे सांगितलं ते ऐकून आमच्या अंगावर शहाराच आला. ते म्हणाले, आमची गाडी 40-50च्या स्पीडमध्ये होती. अचानक रस्त्याच्या कडेने एक माणूस चालताना त्यांना दिसला. त्यांना वाटलं की यावेळी इथे कोण चालतंय, पण जशी गाडी त्याच्या जवळ आली, तो माणूस तो चालता चालता अचानक हवेत झेपावला आणि सरळ आमच्या गाडीच्या बोनेटवर येऊन पडला. माझा विश्वासच बसेना. तसं काका पुढे सांगू लागले, तो बोनेटवर पालथा पडला होता आणि त्याचं तोंड काचेला चिकटलं होतं. तो थेट माझ्या डोळ्यांमध्ये बघत होता. त्याचे डोळे, साहेब, त्याचे डोळे पूर्ण लाल भडक दिसत होते. मी तसं काकांना शांत केलं आणि मी बाहेर उतरलो. आजूबाजूला पाहिलं, पण बाहेर फक्त रातकिड्यांचा किर्र आवाज आणि वाऱ्याचा सळसळ आवाज येत होता. पण आजूबाजूला कुठेही कोणीच दिसत नव्हतं. गाडीच्या बोनेटवर ओरखडाही दिसत नव्हता. मी पांडुरंग काकांना पाणी दिलं आणि त्यांच्या तोंडावर पाण्याचा थोडा हबका मारला. पण ते इतके घाबरले होते की त्यांना गाडी चालवणं शक्य नव्हतं. शेवटी मी काकांना मागच्या सीटवर बसवलं आणि स्वतः स्टेअरिंग हातात घेतली. उरलेला प्रवास मी स्वतः ड्राईव्ह करून केला. पण प्रत्येक वळणावर मला वाटत होतं की तो माणूस पुन्हा समोर येईल. त्यामुळे मनात जरा भीती दाटली होती. पण देवाचं नाव घेत कसंबसं सकाळी 6 वाजता आम्ही सर्व गोव्याला येऊन पोहोचलो. त्या रात्री आमची कोणाचीच व्यवस्थित झोप झाली नव्हती. त्यामुळे हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आम्ही आमच्या रूमवर जाऊन झोपी गेलो. ते थेट आम्ही उठलो ते दुपारच्या जेवणासाठी. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवायला जाताना पांडुरंग काका थोडे नॉर्मल वाटले. मी त्यांना सहज विचारलं, काका, रात्री तुम्हाला भास झाला असेल ना, किंवा कदाचित तुम्हाला झोप आली असेल. त्यांनी तसं त्यांचं जेवण थांबवलं आणि ते माझ्याकडे गंभीरपणे पाहत बोलले, साहेब, मला मागील 30 वर्षांचा गाडी चालवण्याचा अनुभव आहे. हे असे प्रसंग मला ठाऊक आहेत. आणि साहेब, तो भास नव्हता. आणि काल मी जे काही पाहिलं त्याचा चेहरा मी कधीच विसरणार नाही. त्याने पांढरं धोतर घातलं होतं, त्याच्या डोक्याला फेटा होता आणि त्याच्या गालावर एक मोठा जुना जखमेचा व्रण होता. काकांकडून हे ऐकताच माझ्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडता पडता वाचला. कारण त्या रात्री धाब्यावर गाडीमागे मी जो माणूस पाहिला होता
त्याचं वर्णन अगदी हुबेहूब तसंच होतं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट ही की मी पांडुरंग काकांना त्या धाब्यावर पाहिलेल्या माणसाविषयी काहीच सांगितलं नव्हतं. मग पांडुरंग काकांनी तोच माणूस गाडीच्या बोनेटवर कसा पाहिला? तो माणूस 110 किलोमीटरचं अंतर कापून आमच्या पुढे कसा पोहोचला? आमचं तेव्हा पूर्ण थरकाप उडाला होता. आम्ही तेव्हा ती गोव्याची ट्रिप पूर्ण केली, पण त्या रात्रीनंतर आम्ही कधीच रात्रीचा प्रवास केला नाही. आजही जेव्हा मी तो आमचा धाब्याजवळचा फोटो बघतो तेव्हा त्या गाडीच्या मागे तोच माणूस उभा असल्याचा मला भास होतो. तो निव्वळ योगायोग होता की एखादी अतृप्त शक्ती? याचं उत्तर आजही मला मिळालेलं नाही. पण एक सांगू, आजही थंडीच्या रात्री गाडी चालवताना जर कोणी पांढऱ्या कपड्यात रस्त्याच्या कडेला दिसलं तर माझा पाय नकळत ॲक्सेलरेटरवर पडतो.